जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. मिलिंद प्रश्न यामधील पुढील वाचनाला सुरुवात करता आहोत. पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करण्यासंबंधी प्रश्न. पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करण्यासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, दायक लोक दान देऊन मृताच्या संबंधाने असे म्हणतात की याचे पुण्य आमच्या पूर्वजांना मिळावे, तेव्हा त्यापासून त्यांना काहीतरी परिणाम प्राप्त होतो काय? प्रश्न. दायक लोक दान देऊन मृतांच्या संबंधाने असे म्हणतात की याचे पुण्य आमच्या पूर्वजांना मिळावे, तेव्हा त्यापासून त्यांना काहीतरी परिणाम प्राप्त होतो काय? दान देतात ना, त्या संदर्भात. हे राजा, काहींना प्राप्त होतो, काहींना प्राप्त होत नाही. भंते, कुणाला प्राप्त होतो व कुणाला प्राप्त होत नाही? हे राजा, जे नरकात उत्पन्न झालेले आहेत त्यांना प्राप्त होत नाही. जे स्वर्गात उत्पन्न झालेले आहेत त्यांनाही प्राप्त होत नाही. जे पशुयोनीत उत्पन्न झालेले आहेत त्यांनाही प्राप्त होत नाही. जे 4 प्रकारच्या प्रेतामध्ये आणि परितक्त भूक व तहान ध्यानावस्थेत मृत अशा 3 प्रकारच्या प्रेतांना प्राप्त होत नाही. जे दुसऱ्यांच्या दानावर जगणारे आहेत त्यांनाच प्राप्त होत असते. तेच संकल्पाने प्राप्त करतात. तेव्हा भंते नागसेन, दायकाने विश्वासाने दिलेले दान निष्फळ आहे, कारण ज्या उद्देशाने ते केलेले आहे ते उद्देश प्राप्त होत नाही. हे राजा, ते दान निरर्थक परिणामहीन होत नाही. जो दायक आहे त्याला त्याचे परिणाम प्राप्त होत असतात. तेव्हा भंते नागसेन, आपण याचे कारण मला समजावून सांगावे. हे राजा, एखादा मनुष्य मांस, दारू, भात इत्यादी खाण्याच्या वस्तू तयार करतो व नातलगांच्या घरी जातो. जर त्या नातलगांनी त्या वस्तूचा स्वीकार केला नाही तर त्या विश्वासाने तयार केलेल्या वस्तू बेकार जातील काय? भंते नाही. त्या वस्तू ज्याने तयार करविल्या त्यालाच होतात. अशा प्रकारे हे राजा, दायक त्याच्या परिणामांना अनुभवित असतो, किंवा ज्याप्रमाणे हे राजा, एक मनुष्य खोलीमध्ये आत शिरलेला आहे, नंतर परत येताना तो कुटुंब बाहेर निघेल. प्रश्न. भंते, जिथून आत गेलेला आहे तिथूनच बाहेर निघेल. अशाच प्रकारे हे राजा, दायक त्याच्या परिणामांना अनुभवित असतो. भंते नागसेन, आपले म्हणणे मी काही वेळाकरता स्वीकार करतो की दायकाला त्याचे परिणाम प्राप्त होत असतात. मी आपल्या मताच्या विरुद्ध नाही. भंते नागसेन, जर ह्या दायकाने दिलेले दान पूर्वजांना प्राप्त झाले तर ते त्याचे परिणाम प्राप्त करतील,
हे सत्य मानले तर जो हिंसक, लोभी, अविचारी मनुष्य आहे त्याने एखाद्या माणसाचा खून करून भयंकर कृत्य केले व त्याचे परिणाम आपल्या पूर्वजांना सांगेल की माझ्या ह्या कर्माचे परिणाम पूर्वजांना प्राप्त व्हावे, तर त्याचे परिणाम त्यांना प्राप्त होतील काय? हे राजा, नाही. म्हणते नागसेन, त्याचे कारण काय? कोणत्या कारणामुळे ज्यांना कुशल प्राप्त होतात त्यांना अकुशल प्राप्त होत नाही? हे राजा, हा प्रश्नच विचारण्यासारखा नाही. हा प्रश्नच विचारण्यासारखा नाही. हे राजा, न विचारण्यायोग्य प्रश्नाचे उत्तर मिळेल या भावनेने तुम्ही विचार करू नये. आकाशाला आधार का नाही? गंगा नदी विरुद्ध दिशेने का वाहत नाही? मनुष्य व पक्ष्यांना 2 पाय का असतात? मृगाला 4 पाय का आहेत? असे प्रश्नसुद्धा तुम्ही मला विचारणार? म्हणते नागसेन, आपला उपहास करण्याकरिता मी आपल्याला विचारित नाही, तर माझ्या मनातील शंका दूर करण्यासाठी मी आपणाला विचारित आहे. या जगामध्ये अनेक लोक वाममार्गाने जाणारे आहेत, विकृत मनाचे आहेत. ते सुद्धा आपल्या उत्तराने का लाभान्वित होऊ नये याच उद्देशाने मी विचारित आहे. हे राजा, ज्याने स्वतः पापकर्म केले नाही त्याला दुसऱ्याचे पापकर्म भोगावे लागणे शक्य नाही. ज्याप्रमाणे हे राजा, मनुष्य कालव्याच्या द्वारे पाणी दूरवर नेतात, परंतु हे राजा, या कालव्याच्या द्वारे मोठमोठाले दगड व पर्वत ठरविलेल्या ठिकाणी घेऊन जाणे शक्य आहे काय? म्हणते ते शक्य नाही. अशाच प्रकारे हे राजा, कुशल प्राप्त होणे शक्य आहे, परंतु अकुशल प्राप्त होणे शक्य नाही. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, शेतकऱ्याला तळ्याचे पाणी नेऊन धान्य पिकविता येणे शक्य आहे, परंतु महासमुद्राचे पाणी नेऊन धान्य पिकविणे शक्य आहे काय? म्हणते ते शक्य नाही. अशाच प्रकारे हे राजा, कुशल प्राप्त होणे शक्य आहे, परंतु अकुशल प्राप्त होणे शक्य नाही. म्हणते नागसेन, कोणत्या कारणामुळे कुशल प्राप्त करणे शक्य आहे व अकुशल प्राप्त करणे शक्य नाही? आपण याची कारणे मला सांगावीत. मी आंधळा नाही किंवा अबोधसुद्धा नाही. मी ऐकून अनुभव घेईल. हे राजा, अकुशल थोडे आहे, परंतु कुशल विपुल प्रमाणात आहे. अकुशल थोडे असल्यामुळे त्याचे परिणाम ते करणारालाच प्राप्त होत असतात, परंतु कुशल विपुल प्रमाणात असल्यामुळे सर्व लोकांना सामावून घेऊ शकतात. उपमा देऊन स्पष्ट करा. ज्याप्रमाणे हे राजा, पाण्याचा एक लहानसा थेंब पृथ्वीवर पडावा तेव्हा तो थेंब 10-12 योजनपर्यंत पसरेल काय? म्हणते ते शक्य नाही. तो थेंब जेथे पडेल तेथेच समाप्त होईल. हे राजा, ते कोणत्या कारणामुळे? म्हणते पाण्याचे थेंब अतिशय लहानसे असल्यामुळे. त्याचप्रमाणे हे राजा, अकुशल अतिशय लहानसे आहे, म्हणून ते थेंबच
म्हणून तेथेच समाप्त होते. अकुशल अतिशय लहान असे आहे म्हणून ते तेथेच समाप्त होते. ते पूर्वजांना प्राप्त होणे शक्य नाही. किंवा ज्याप्रमाणे हे राजा खूप जोराचा पाऊस पडावा व जमिनीला समाधान वाटावे, परंतु ते पाणी सर्वत्र पसरेल काय? होय म्हणते, ते पाणी सर्वत्र पसरेल. आणि ह्या 10-12 योजनाच्या प्रदेशामध्ये खंदक, नद्या, नाले, उपनद्या, तळे इत्यादी जे काही आहेत ते सर्व तुडुंब भरतील. हे राजा, हे सर्व कोणत्या कारणामुळे? म्हणते, भयंकर पाऊस पडल्यामुळे. त्याचप्रमाणे हे राजा, कुशल विपुल प्रमाणात आहे. ते संपूर्ण लोकांना सामावून घेऊ शकतात. म्हणते नागसेन, कोणत्या कारणामुळे? अकुशल थोडे आहे व कुशल विपुल प्रमाणात आहे. हे राजा, येथे जो कोणी दान देतो, शिलाचे पालन करतो, उपोषण कर्म करतो, तो संतुष्ट, अत्यंत प्रसन्न होतो, हसतो, प्रमुदित होतो व प्रसन्न मनाने धार्मिक भावना उत्पन्न करणारा होतो. त्याला विपुल प्रमाणात प्रेम उत्पन्न होत असते व त्याचे कुशल कर्म पुन्हा पुन्हा वाढत असतात. ज्याप्रमाणे हे राजा, पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीमध्ये एका दिशेने पाण्याचा प्रवाह येत आहे व दुसऱ्या दिशेने पाणी बाहेर जात आहे. पाण्याचे आवागमन सतत सुरू आहे, त्यामुळे पाणी कमी होत नाही. त्याचप्रमाणे हे राजा, कुशलाचे प्रमाण पुन्हा पुन्हा वाढत असते. हे राजा, एखाद्या पुरुषाने 100 वर्षामध्ये कुशल बाबींचाच विचार केलेला आहे. विचार करता करता पुन्हा कुशलाची वाढ होतच असते. त्याला त्या कुशलामुळे सर्व प्रकारचे इच्छित प्राप्त होण्याची शक्यता असते. हे राजा, येथे याचे कारण कुशल विपुल असणे हेच आहे. परंतु हे राजा, अकुशल केल्यामुळे नंतर पश्चाताप होतो. पश्चातापामुळे मनाची निराशा होते, बदनामी होते, ऱ्हास होतो व त्याला समाधान प्राप्त होत नाही. मन असंतुष्ट असते, तापलेले असते, मन तडफडत असते, मनामध्ये भ्रष्ट विचार उत्पन्न होत असतात. ज्याप्रमाणे हे राजा, वाळलेल्या आटलेल्या नद्यांचे पात्र वरखाली, वाकडे तिकडे, लहान मोठे दिसत असते आणि त्यावर थोड्याशा पावसाच्या सरी आल्या तर ते पाणी आटून जाते. ते वाढत नाही, तेथेच विरून जात असते. त्याचप्रमाणे हे राजा, अकुशल करणाऱ्यांचे चित्त वाढून जात असते, करपून गेलेले असते. त्याला समाधान प्राप्त होत नाही. तो दुःखात मग्न असतो. ते पसरत नाही तर तेथेच समाप्त होतात. याच कारणामुळे हे राजा, अकुशल अतिशय थोडे आहे. म्हणते नागसेन, अतिशय उत्तम. आपण सांगितल्याप्रमाणेच स्वीकार करतो. याच्यामध्ये जे म्हटलं गेलेलं आहे का अकुशल थोडा आहे आणि कुशल कर्माचे परिणाम पूर्वजांना मिळत असतात. आता याचं थोडंसं विश्लेषण करून सांगतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून. आता एखादा समजून घ्या गेलेला व्यक्ती असेल आणि त्याच्या निमित्तानं आपण काहीतरी समजून घ्या भोजनदान देत असू, एखादा कोणी भोजनदान देत असेल त्याच्या घरचा किंवा त्याच्या निमित्तानं काही दान देत असेल तर त्याचे कुशल कर्म
काहीकांना मिळते, काहीकांना मिळत नाही असं म्हटलं गेलेलं आहे. तर कसं मिळते, आपण या मिळण्यावर विचार करूया. तर मिळण्यावर कसं मिळते, आता तो व्यक्ती समजून घ्या, जो गेलेला व्यक्ती आहे तो जर समजून घ्या त्याचं जास्त वलय नसेल, त्याच्याबद्दल कोणी काही हे करत असेल, तर त्याला त्याचं ज्याच्या घरच्यांनी समजून घ्या चांगलं त्याच्याबद्दल हे केलं, दानधर्म केले किंवा हे केलं, तर त्याच्याबद्दल जे काही लोकांच्या मनामध्ये काही कटुता आहे ते निघून जाते. जाऊ द्या म्हणते, बापा आता गेलेला व्यक्ती काय बोलता, त्याचे पोरं तर चांगले आहे म्हणते, आता ते तर म्हणते चांगला दानधर्म करतात. तर अशा गोष्टी मग ते नंतर तयार होतात. म्हणून कुशल कर्म जास्तीत जास्त प्रमाणात वाढवलं पाहिजे. तर त्याचे परिणाम मग जे काही कटुता असते, काही हे असतात, ते सगळं निघून जाते मग. तर म्हणून कुशल कर्माची वाढ हे आपल्याला फळ प्राप्त करून देत असते. म्हणून कुशल कर्म वाढवणे फार आवश्यक आहे. यानंतर स्वप्न पडण्यासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, या जगामध्ये सर्व स्त्री पुरुष स्वप्न पाहत असतात. स्वप्न पडण्यासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, या जगामध्ये सर्व स्त्री पुरुष स्वप्न पाहत असतात. ते चांगले वाईट, पूर्वी पाहिलेले, पूर्वी न पाहिलेले, पूर्वी केल्यासंबंधी, पूर्वी न केल्यासंबंधी, मनाला शांती देणारे, मनामध्ये भीती उत्पन्न करणारे, दूरवरच्या संबंधी व जवळच्या संबंधी अनेक प्रकारचे, तसेच अनेक हजारो वर्णासंबंधी स्वप्न पाहत असतात. तेव्हा ते स्वप्न काय आहेत, त्यांना कोण पाहत असतो? प्रश्न. हे राजा, स्वप्न हे एक निमित्त मात्र आहे, ते एक कारण आहे, ते जे चित्ताच्या इंद्रियांसमोर प्रतिबिंबित झालेले असते. हे राजा, 6 प्रकारचे स्वप्न पाहतात. वायूशी संबंधित स्वप्न पहिलं. 2 पित्ताशी संबंधित स्वप्न. 3 कफाशी संबंधित स्वप्न. 4 देवतांच्या प्रभावाशी संबंधित स्वप्न. 5 आचरणाशी संबंधित स्वप्न. व 6 पूर्व निमित्ताशी संबंधित स्वप्न. हे राजा, येथे जे पूर्वनिमित्ताशी संबंधित स्वप्न आहेत तेच खरे स्वप्न आहेत, बाकीचे सर्व खोटे असतात. भंते नागसेन, जो पूर्वनिमित्तामुळे स्वप्न पाहतो तेव्हा त्याचे चित्त स्वतः जाऊन त्या निमित्तासंबंधाने विचार करते काय किंवा ते निमित्त चित्ताच्या इंद्रियांसमोर प्रतिबिंबित झालेले असते काय किंवा अन्य कोणीतरी येऊन त्याला सूचना देऊन जातो. हे राजा, त्याचे चित्त स्वतः जाऊन त्या निमित्तासंबंधी विचार करीत नाही किंवा अन्य कोणी येऊन त्याला सूचना देत नाही, तर ते निमित्त स्वतः चित्ताच्या इंद्रियांसमोर प्रतिबिंबित होतात. ज्याप्रमाणे हे राजा, आरसा स्वतः बाहेर जाऊन कोणत्याही प्रतिबिंबाचा विचार करीत नाही किंवा अन्य कोणीही प्रतिबिंबाला आणून आरशामध्ये लावित नाही, तर बाहेरच्या वस्तूचे प्रतिबिंब स्वतः येऊन आरशामध्ये आपले प्रतिबिंब तयार करते. अशाच प्रकारे हे राजा, त्याचे चित्त स्वतः बाहेर जाऊन विचार करीत नाही, तसेच अन्य कोणी बाहेरून येऊन लावित नाही, तर काहीतरी निमित्त येऊन
चित्ताच्या इंद्रियांसमोर प्रतिबिंबित झालेले असते. भन्ते नागसेन, जे चित्त स्वप्न पाहते ते चित्त असे जाणते काय की हे परिणाम शांती देणारे किंवा भय उत्पन्न करणारे होईल. हे राजा, ते चित्त असे जाणत नाही की हे परिणाम शांती देणारे किंवा भय उत्पन्न करणारे होईल, परंतु तो ते उत्पन्न निमित्त दुसऱ्याला सांगतो व तो त्याला अर्थ समजावून सांगतो. भन्ते नागसेन, ठीक आहे, परंतु मला त्याचे कारण समजावून सांगा. ज्याप्रमाणे हे राजा, एखाद्या माणसाच्या शरीरावर तीळ किंवा फोडे किंवा चट्टे असतात, तर त्यापासून होणारे फायदे किंवा तोटे, यश किंवा अपयश, निंदा किंवा प्रशंसा, दुःख किंवा सुख यासंबंधी त्या फोड्यांना, तिळांना किंवा त्या चट्ट्यांना समजू शकते काय की येथे आम्ही उत्पन्न होण्याचा अर्थ हा होईल? म्हणते नाही. या फोड्यांना सारखे पणावरून, स्थानावरून फोड्याचा हा अर्थ शक्य आहे. हे त्या फोड्यांना पाहून फक्त भविष्य सांगणाराच निमित्तक विश्लेषण करून सांगू शकतो की ह्याचे हे परिणाम होईल. त्याचप्रमाणे हे राजा, जे चित्त स्वप्न पाहते ते चित्त हे जाणत नाही की हे परिणाम शांती देणारे किंवा भीती उत्पन्न करणारे होईल, परंतु तो ते उत्पन्न निमित्त दुसऱ्याला सांगतो व तो त्याला अर्थ समजावून सांगतो. भन्ते नागसेन, जो स्वप्न पाहतो तो झोपेमध्ये पाहतो किंवा जागृत अवस्थेमध्ये पाहतो? हे राजा, जो स्वप्न पाहतो तो झोपेमध्ये पाहत नाही किंवा जागृत अवस्थेमध्येही पाहत नाही, तर झोप येण्याच्या सुरुवातीला आळशी अवस्थेमध्ये अप्राप्त अचेतन मन स्वप्न पाहत असते. हे राजा, आळस संपल्यानंतर चित्त विस्मृत होत असते. विस्मृत चित्त कार्यरत नसते. अकार्यरत चित्त सुख आणि दुःख काय आहे हे जाणत नाही. अकार्यरत सुप्त चित्ताला स्वप्न दिसत नाही, फक्त कार्यरत चित्त स्वप्न पाहतो. ज्याप्रमाणे हे राजा, अंधारात स्वप्न आरशामध्ये सुद्धा प्रतिबिंब दिसत नाही, त्याचप्रमाणे हे राजा, आळसामध्ये अचेतन मन विस्मृत झाल्यानंतर तेच शरीर असले तरी चित्त कार्यरत नसते. अकार्यरत चित्त स्वप्न पाहत नाही. ज्याप्रमाणे हे राजा, आरसा आहे तसेच शरीराला समजावे, जसे अंधार तसेच आळस समजावे, जसे प्रकाश तसेच चित्त समजावे. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, गडद धुके पडल्यामुळे सूर्याचा प्रकाश दिसत नाही, सूर्याची किरणे असूनही ती प्रकाश देत नाही, अप्रकट सूर्यकिरणाद्वारे प्रकाश मिळत नाही, त्याचप्रमाणे हे राजा, आळसाने चित्त झाकून जाते. चित्त झाकून गेल्यामुळे कार्यरत राहत नाही. अकार्यरत चित्त स्वप्न पाहत नाही. ज्याप्रमाणे हे राजा, सूर्य तसेच शरीर समजावे, जसे गडद धुके तसेच आळस समजावे, जसे सूर्यकिरण तसेच चित्त समजावे. हे राजा, शरीर थकलेले असले तरीही दोन अवस्थामध्ये चित्त
अकार्यरत असते. आळस चढलेल्या अचेतन अवस्थेत शरीर थकलेले असल्यामुळे चित्त अकार्यरत असते. निरोधाला प्राप्त असलेल्या अवस्थेला थकलेल्या शरीरात सुद्धा चित्त अकार्यरत असते. हे राजा, जागृत सचेत अवस्थेमध्ये चित्त चंचल, स्वच्छंद, प्रकट, अनिर्बंध असते व या अवस्थेतील चित्तामध्ये निमित्त इंद्रियात प्रतिबिंबित होत नाही. ज्याप्रमाणे हे राजा, पुरुष रहस्य राहावे म्हणून स्वतःला स्वच्छंदता, प्रकट, अनिर्बंध, अक्रिया, अरहस्य यापासून दूर दूर ठेवतात, त्याचप्रमाणे हे राजा, जागृत चित्ताला दिव्य अर्थ प्रतिबिंबित होत नाही. म्हणूनच जागृत चित्त स्वप्न पाहत नाही. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, जे भिक्खू त्याला कुशल बोधिपक्षीय धर्म प्रतिबिंबित होत नाही, त्याचप्रमाणे हे राजा, जागृत चित्ताला दिव्य अर्थ प्रतिबिंबित होत नाही. म्हणून जागृत चित्त स्वप्न पाहत नाही. बनते नागसेन, आळसाला प्रारंभ, मध्य व शेवट आहे. काय? होय राजा, आळसाला प्रारंभ, मध्य व शेवट आहे. बनते त्याचा प्रारंभ, मध्य व शेवट काय आहे? हे राजा, जी शरीराची थकलेली व लुप्त पडलेली अवस्था आहे, दुर्बळता व मंदता आहे, शरीराची कर्मण्यता आहे, ही आळसाची प्रारंभिक अवस्था आहे. हे राजा, माकडाप्रमाणे अर्धवट झोपणे, अर्धवट जागणे ही आळसाची मध्य अवस्था आहे व अचेतन मन विस्मृत होते ही आळसाची अंतिम अवस्था आहे. हे राजा, या तिन्ही अवस्थेमध्ये मध्य अवस्थेतच, म्हणजेच जेव्हा माकडासारखी अर्धवट झोपेची व अर्धवट जागण्याची अवस्था असते तेव्हाच स्वप्न दिसतात. ज्याप्रमाणे हे राजा, एखादा भिक्खू जे एकाग्रचित्त, धर्मशील, स्थिर बुद्धी, उत्तेजन शब्द नष्ट केलेला आहे, त्याचे एकाग्र वनचर्या स्वीकारलेले आहे व तो तेथे चांगल्या प्रकारे चिंतन करीत आहे आणि त्याला तेथे आळस स्पर्श करीत नाही. तो तेथे एकाग्रचित्त होऊन चांगल्या प्रकारे अर्थ जाणतो. त्याचप्रमाणे हे राजा, जो जागृत आहे तो आळशी नसतो, जो मध्यस्थितीमध्ये असतो, माकड निद्रेमध्ये असतो, तो स्वप्न पाहतो. ज्याप्रमाणे हे राजा, उत्तेजना शब्द जागृत अवस्था समजावे, जसे एकांत वन तसेच माकड निद्रा समजावी. जसे त्या उत्तेजना शब्दाचा त्याग करतो तसेच आळसाचा त्याग करून मधल्या अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे अर्थाचे चिंतन करतो असे समजावे. अशाच प्रकारे सचेत मनुष्याला जेव्हा आळस चढलेला नसतो, माकड निद्रेमध्ये असतो, तेव्हा तो स्वप्न पाहतो. बनते नागसेन, अतिशय उत्तम. आपण सांगितल्याप्रमाणे स्वीकार करतो. तर याच्यामध्ये जे स्वप्नाबद्दल दिलेलं आहे का अशा प्रकारे त्यामध्ये स्वप्नाचं विश्लेषण केलेलं आहे. पण माझं असं म्हणणं आहे याच्यावर का चांगले स्वप्न पडतात, काही गार झोपेमध्ये चांगले स्वप्न पडतात, असं आहे. काही वाईट स्वप्न पडतात, काही चांगलं स्वप्न पडतात. लहानपणी मी एक स्वप्न पाहिलं होतं. तर झोपलो बाहेर, एक भूत आला असा वर निवडायला. स्वप्न आहे ते, झपकन जागी झालं, पाहतो जागेवर सवय. असे स्वप्न पडतात. मग स्वप्न का पडतात माहीत आहे का? जेव्हा आपण दिवसभरात जे काही घडामोडी पाहतो, दिवसभरातलं चित्र
त्याच्यामध्ये त्याच्यानुसार मग स्वप्न पडतात. चांगले स्वप्न पडतात, वाईटही स्वप्न पडतात. मग त्याच्यामध्ये गाढ झोप लागते. स्वप्न पण मग डचकून उठते माणूस. चांगलं स्वप्न असेल तर मग डचकून उठत नाही, चांगलं स्वप्न आहे. पूर्ण झोप होऊन जाते, मग सकाळी एकदम जाग येते. आज म्हणते मस्त स्वप्न पडलं. एखाद्याला मग भीतीदायक स्वप्न पडलं, काही एखादी समजून घ्या मयत पाहिली असन किंवा ॲक्सिडेंट पाहिला असन किंवा काही असं अंधार पाहिला असन. आता तर भरपूर लाईट वगैरे आहेत. पहिले जुन्या काळामध्ये अंधार भरपूर राहत होता, तर लोकांना भयंकर भीतीदायक स्वप्न पडत होते त्या वातावरणानुसार. तर एखादं मग ते वाईट स्वप्न पाहिलं किंवा काही असं हे पाहिलं, काही दुःखाचं स्वप्न पाहिलं, तर मग त्याच्यात दचकून उठते माणूस. आणि जेव्हा चांगलं सकारात्मक ऊर्जा असते आणि धम्माचं बल असते, तर तो व्यक्ती त्याला चांगली अशी झोप लागते. तर धम्माची जाणीव फार आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बारकाईनं अभ्यास करून त्या दिशेनं वाटचाल करणं फार आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वांनी धम्माच्या दिशेने वाटचाल करावी आणि सर्वांशी मैत्री उत्पन्न करावी. इथेच थांबतो.